ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर उन्हाळा लागलेला आहे. उन्हाळ्यामध्ये थंड, आंबट, गोड, तिखट असं खाण्याची इच्छा होते ना, सगळ्याचीच होते, माझीसुद्धा होते. तर आज त्यातलाच एक प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे किंवा मी ती रेसिपी करून दाखवणार आहे. त्याचं नाव सांगताच अगदी तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे. नाव सांगूनच देते. तर फुलचू माहिती आहे का तुम्हाला? फुलचू चिंचेची कढी म्हणतात त्याला. चिंचा जे असते ना, त्याचा हा प्रकार आहे. कोणी कोणी रसम म्हणतात, कोणी फुलचू म्हणतात, कोणी कोणी चिंचेची कढी म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला मग चालू करूया आपण ती रेसिपी. तुम्हाला एकदम मी जवळून दाखवते कशी करते आणि कशी नाही. जशी मी करते ना अगदी तुम्ही तशीच करून बघा. एवढी भारी होते ना, खूप छान होते. आणि हा फ्रेंड्स, याचेसुद्धा भरपूर वेगवेगळ्या प्रकारे ही रेसिपी करत असतात फुलचूची. तर माझी पद्धत जरा तुम्हाला वेगळी वाटेल, पण एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप जास्त आवडते. आणि तर चला मग व्हिडिओ चालू करूया. व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि कमेंटसुद्धा करा. तर चला व्हिडिओ चालू करूया. तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना सर्वात आधी तर ह्या ज्या चिंचा आहे ना, त्या मस्त 20 ते 25 मिनिटे पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला आहे. आणि जर तुम्हाला जास्तच घाई असेल, लवकर करायचं असेल, तर याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, म्हणजे ते लवकर होते. गरम पाण्यात भिजू घालायचं, मग ते 10 ते 15 मिनिटामध्ये होऊन जाते. आणि इथे बघू शकता तुम्ही, मी हाताने ना असं याला स्मॅश करून घेत आहे. हवं तर तुम्ही स्मॅशरचा सुद्धा वापर करू शकता. जी चिंचाच्या बिया आहे आणि ते त्याचे टरफलं वगैरे असते थोडेसे, तर ते व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने मी कशी काढत आहे, तशीच काढून घेतलेले आहे सर्व. तर छोट्या चाळणीने ना थोडंसं गाळत नव्हतं, म्हणून मी हे जी पुरणाची चाळी आहे ना तेच घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये हे जे पल्प आहे ते पूर्ण टाकून घ्यायचं आहे आणि गाळून घ्यायचं आहे मस्तपैकी, जेणेकरून त्याच्यामध्ये जे असं थोडे टरफलं वगैरे असते ते नाही जाणार अंदर. तर बघा, थोडंसं पाणी टाकत चम्मचच्या सहाय्याने याच्यामधला जो रस आहे तो पूर्णपैकी मी ना काढून घेणार आहे. तर जशी मी प्रोसेस करत आहे अगदीच तशी करून घ्या. तर बघा, असं हे पूर्णपैकी ना पाणी निघालेलं आहे चिंचेचं मस्तपैकी. त्याच्यामध्ये वरतून थोडंसं साधं पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे. साखर आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. कच्चा कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा भरपूर टाकायचा आहे. तुम्हाला वाटत असेल ही कोणती पद्धत? तर हीच आहे माझी फुलचू करण्याची पद्धत. एकदा का कराल ना तर हर वेळेस तुम्ही हीच पद्धत वापराल. कढीपत्ता, कच्चाच कढीपत्ता टाकलेला आहे आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. आणि आता याला मस्तपैकी ना फिरवून घ्यायचं आहे. तर वरतून कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. मस्त तडका पॅन ठेवून घेतला, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तेलाला तापू द्यायचं आहे, म्हणजे जास्त नाही, थोडंसं. मोहरी आणि जिरं सगळ्यात महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स फुलचूमधले, मोहरी, जिरं आणि इथे लाल मिरची आहे ते टाकून घ्यायची आहे. तर याला गॅस बंद करून घेतलेला आहे मी. आणि हा जो तडका आहे ना, याच्यावरती मस्त सणानं मारून घ्यायचा आहे असा. तर बघा, जसा दिसतंय ना तसंच मारून घ्यायचा. आणि नंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे, पहिलं तर याला मस्तपैकी फिरवून घ्यायचं आहे. काय स्मेल येतो, काय चव असते ना याची. हा जो कच्चा कांदा आहे ना, तो जेव्हा आपल्या जिभेमध्ये येते तेव्हा तर एवढं भारी लागते ना, खूप छान. आणि ह्या ज्या मिरच्याच्या बिया असतील त्या दातामध्ये येते ना, एकच नंबर लागते. तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवून या पद्धतीने करून बघा. आणि जेवढं आपण याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स टाकले हे सर्व करताना, तेवढंच ना आपलं मनसुद्धा टाकायचं आहे, जेणेकरून रेसिपी अगदीच भारी होईल. इन्ग्रेडियंट्स टाकून चालणार नाही तर आपलं याच्यामध्ये थोडीशी हाताची चव आणि थोडीशी शांततेत आणि स्वतःला वाटत आहे करायचं आहे म्हणून करत आहे असं छान असं इंटरेस्टने करायचं आहे, मग तुमचं कोणतंही काम खूप छान होते. थोडंसं वरतून परत ना तिखट टाकून घेतला,
हां, आणि याच्यामध्ये हात टाकून जसं मी कालवत आहे ना, तसंच कालवून घ्यायचं आहे. जो कढीपत्ता आहे ना, त्याला थोडंसं असं दाबून दाबून हे करायचं, म्हणजे त्याचा स्मेल ना ह्याच्यामध्ये उतरतो. तर आपलं हे जे फुलचू आहे ना, ते जवळपास रेडीच झालेलं आहे. टेस्ट करून बघली होती, तर चिंचा खूपच आंबट आहे. मग थोडंसं शुगर ॲड केलेलं आहे, मीठ ॲड केलेलं आहे. हां, आणि याच्यामध्ये 2 ते 3 ना हिरव्या मिरच्या कट करून टाकायचं आहे. मी तुम्हाला समोर दाखवते. याला फिरवून घेत आहे मस्तपैकी. यार एवढं टेस्टी लागते ना, खूप टेस्टी. तुम्हाला वाटत असेल ही कोणती पद्धत? तर माहिती आहे का, असली पद्धत हीच आहे साऊथकडली. तर नक्कीच तुम्ही असे ट्राय करून बघा. तर घेतल्या बघा 2 हिरव्या मिरच्या. याला मस्तपैकी हे अशा आकारामध्ये ना कट करून घ्यायचं आहे आणि ह्या मिरच्यासुद्धा टाकून घ्यायचं. मिरच्या टाकल्यानंतर परत हाताने फिरवून घ्यायचं. मिरच्याला थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे मिरच्याचा स्मेलसुद्धा याच्यामध्ये जाणार. तुम्ही फोडणी दिलेलं पण फुलचू करताना तर ते सुद्धा भरपूर पद्धती आहे फुलचू करण्याच्या. पण मी 101% तुम्हाला सांगते की हे जे फुलचू आहे ना, एवढं छान होते ना, खूप मस्त. तुम्ही असंही पिऊ शकता, पण डबल जास्त चव करून घ्यायची असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून घ्या. थंडगार एवढं छान लागते ना, खूप मस्त लागते. उन्हाळ्यामध्ये आपण असं काही करून प्यायलंच पाहिजे. आणि मेन म्हणजे आपल्या मनाला थंडावा देणारा हा पेय आहे आणि खाण्यासाठी खूप खूप छान आहे. तिखट, आंबट, गोड, काय सांगू यार, याची चव ना खूपच भारी आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तर रेडी झालेली आहे ही रेसिपी आपली. तर मग आवडली का माझी रेसिपी? कशी वाटली रेसिपी हे नक्की मला कमेंट्स करून कळवा. तर अशी होती ही रेसिपी, उन्हाळा स्पेशल फुलचू, चिंचेची कढी, रस्सम म्हणतात ज्याला. आमच्याकडे याला फुलचू म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. तर आजची रेसिपी ही अशी होती. नक्की ट्राय करून बघा तुम्ही, खूप जास्त आवडेल तुम्हाला. तर चला मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ किंवा रेसिपी पाहण्यासाठी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आणि मलासुद्धा कळवा. तर उन्हाळ्यामध्ये छान असं काही खूप मस्त पिऊ वाटते. फ्रीजमध्ये ठेवून तर खूपच भारी लागते. तर चला मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. ऑडिओ जंगल.